नमस्कार, आपला माहिती घर या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आज सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवतोय जो की PCMC मधली प्राईम लोकेशन आहे, ज्या ठिकाणी म्हाडाच्या कोणत्या स्कीम अवेलेबल आहेत, त्या स्कीमचा आपण बेसिक ॲनालिसिस केलेला आहे. तर आज जो काही आपण एरिया बघतोय तो तातवडे आहे PCMCचा, जो की जर सध्याच्या दृष्टीने आपण बघितलं तर प्राईम कनेक्टिव्हिटी जी काय आहे, कारण आजूबाजूला हिंजवडी, वाकड, बाणेर सारखे एरिया आहेत किंवा मुंबई बेंगलोर हायवे जो काही आहे, त्यामुळं जो काही कनेक्टिव्हिटी आहे त्या दृष्टीने तो एक प्राईम एरिया आहे. त्यानंतर IT आणि कमर्शियल ग्रोथ होते, जसं की या बाजूला हिंजवाडीचं जे काही IT पार्क आहे ते ग्रो होते. ओके, तर त्यामुळं त्या एरियाला डिमांडिंग आहे. त्याच्यानंतर एज्युकेशनल सुद्धा हब तयार होते, इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा डेव्हलप होते, कारण जसं जसं IT पार्क किंवा कमर्शियल एरिया वाढत चालला आहे तिकडचा तातवडीच्या एरियातला किंवा आजूबाजूचा, तसंही त्याचंही जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे डेव्हलप होते. ओके, तर बाकी फ्युचर ग्रोथ चांगलं आहे, कारण अपकमिंग जे काही मेट्रोचं एक्सपान्शन आहे किंवा कमर्शियल किंवा IT पार्कचं जे काही एक्सपान्शन आहे ते बऱ्यापैकी चांगलं आहे त्या एरियामध्ये, त्यामुळं तो एक चांगला एरिया आहे. ओके, तर चला बघूया त्या एरियात कोणत्या कोणत्या स्कीम आहेत आणि त्यांच्या आपण डिटेल्स बघूयात. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि चॅनलला शेअर करा. जिकडे तुमचे फ्रेंड्स असतील किंवा फॅमिली मेंबर असतील, म्हाडासाठी ॲप्लिकेशन करत असतील तर नक्की त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचा, कारण शेवटचे आता 3 ते 4 दिवस बाकी आहेत ॲप्लिकेशन एंडसाठी. तर चला बघूया कोणत्या स्कीम आहेत त्या. तातवडेमध्ये जर बघितलं तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 स्कीम कोड आहेत. त्यातले 2 लोकेशनला जर बघितलं तर या ठिकाणी 903A, 903B आहे आणि 912चा A आणि 912B असे 2 जे काय आहे स्कीम कोड एकाच लोकेशनसाठी आहेत. ओके, तर टोटल जर बघितलं तर लोकेशन 1, 2, 3, 4 आणि 5 जवळपास 5 लोकेशन आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे पूर्ण म्हाडा स्कीममधला जो काय आहे तो 3 BHKचा जो काय आहे एकच स्कीम कोड आहे, तो तातवडेमध्ये आहे. ओके, त्याच्याही आपण डिटेल्स बघणार आहोत. चला तर मग बघूया. बेस्ट आपण ह्याच्यातलं बघतो की बेस्ट म्हाडा प्रोजेक्ट कोणते आहेत तातवडेमधले. सगळेच प्रोजेक्ट बघणार आहोत. त्यातलं त्यात आपण जे काय आहे काही प्लस मायनस पॉईंट आहे, तर ते सुद्धा आपण बघणार आहोत. जे काही बेस्ट आपल्यासाठी जे काय असेल ते आपण या जे काय आहे व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. ओके, तर पहिला जो काही स्कीम कोड आहे तो आहे लस रेसिडेन्सी. ओके, 901 नंबरचा स्कीम कोड आहे. इमेज ब्लर दिसते, कारण सेम इमेज किंवा म्हाडाने अपलोड केलेल्या इमेजेस इतक्या क्लिअर नाही आहेत. तरी पण आपण त्याचा डिटेल्स आपण बघणार आहोत की जो काही रेरावर ज्याच्या काही डिटेल्स अवेलेबल झाल्या त्यानुसार. हा 1 BHK आहे. एस्टिमेटेड प्राईस जर बघितलं तर 22 लाख आहे. बिल्टअप एरिया 63.88 आहे. कार्पेट एरिया जर बघितलं तर 39 आहे, म्हणजे जवळपास 421 जो काही स्क्वेअर फूटचा एरिया आहे. 67 फ्लॅट अवेलेबल आहेत. फ्लॅट भरपूर अवेलेबल आहेत, बट कम्प्लिशन जे काय आहे कम्प्लिशनसाठी 3 वर्ष जवळपास कालावधी आहे. लिटिगेशन नाही आहे आणि बाल्कनी सुद्धा या ठिकाणी अवेलेबल नाही आहे. ओके, ही जी काय आहे सेपरेट बिल्डिंग बनवलेली आहे म्हाडासाठी स्पेसिफिकली. तर जर याचा प्लॅन बघितला आपण तर हे ॲरो दिसतो, हा एंट्रन्स लॉबी आहे. या बाजूला हे लिव्हिंग आणि किचन आहे. किचनसाठी हा स्पेस आहे. ओके, आणि ह्या ठिकाणी बाथरूम आहे आणि वॉशरूम. ओके, आणि हा एक बेडरूम आहे. जे काही प्लॅनमध्ये कुठलीही बाल्कनी अवेलेबल नाही आहे. ओके, तर नेक्स्ट जो काही आपण स्कीम कोड बघतोय तो आहे नेक्स्ट EWS 904 नंबरचा. तोही 1 BHK आहे. त्याचीही प्राईस रेंज जर बघितली आपण तर 16.5 ते 20 लाखाच्या आसपास याची प्राईस रेंज आहे. ओके, एरिया जर बघितलं तर 49 ते 59 जो काही आहे स्क्वेअर मीटरमध्ये हा जो काही बिल्टअप एरिया आहे. कार्पेट जर बघितलं तर 35.84 ते 44.02 आहे, म्हणजे जवळपास 386 ते 474 स्क्वेअर फूटचे जे काय आहे या ठिकाणी फ्लॅट्स अवेलेबल आहेत 1 BHK मध्ये. ओके, 17 टोटल फ्लॅट अवेलेबल आहे. कम्प्लिशन याचं 31/1/2017, म्हणजे जवळपास एक 15-16 जो काही महिन्याच्या कालावधीमध्ये ह्याचं कम्प्लिशन आहे. इथं लिटिगेशन कुठल्या प्रकारचं नाही आहे. बाल्कनी अवेलेबल आहे आणि ही सुद्धा सेपरेट बिल्डिंग आहे. ओके, जर बघितलं हा जो काही एंट्रन्स लॉबी आहे, हा लिव्हिंग रूम, ह्याचं बाथरूम आहे, वॉशरूम आहे, या ठिकाणी बेडरूम आहे आणि बेडरूमला बाल्कनी अवेलेबल आहे. ओके, हॉलला जे काय आहे लिव्हिंग रूमला बाल्कनी नाही आहे, बट बेडरूमला एक बाल्कनी अवेलेबल आहे. ओके, चला तर मग पुढचा जो काही स्कीम कोड आहे तो बघूया आपण. तो आहे द इनक्लेस 1, 910 नंबरचा स्कीम कोड आहे. ह्याची जर बघितलं तर 1 BHK आहेत. प्राईस रेंज बघितली तर 19 लाखाच्या आसपास आहे. बिल्टअप एरिया 55.74 आणि जो काही कार्पेट एरिया आहे तो 32.72 आहे. ओके, 350 जो काही आहे स्क्वेअर फूटचा याचा कार्पेट एरिया आहे. टोटल जर बघितलं तर या ठिकाणी 32 फ्लॅट अवेलेबल आहे. कम्प्लिशन याचं जवळपास 5 वर्षाचा कालावधी आहे. कम्प्लिशन थोडंसं लेट आहे, थोडंसं नाही बऱ्यापैकी लेट आहे. 5 वर्षाचा काळ आहे. लिटिगेशन नाही आहे कुठल्या प्रकारचं. बाल्कनी नाही आहे, पण ड्राय बाल्कनी आहे किचनसाठी, म्हणजे ओपन बाल्कनी अवेलेबल नाही आहे ह्या जे काय आहे प्लॅनमध्ये, पण किचनसाठी एक ड्राय बाल्कनी अवेलेबल करून दिलेलं आहे. इन्क्लोज बाल्कनी आहे. हे सुद्धा सेपरेट बिल्डिंग आहे. आपण जर प्लॅन बघितला तर हे एंट्रन्स लॉबी आहे, किचन रूम आणि लिव्हिंग रूम, हे जे काही एरिया आहे हा किचन आणि लिव्हिंगचा आहे. आणि ह्याला एक इन्क्लोज बाल्कनी आहे, ओपन बाल्कनी नाही आहे. किचनच्या बाजूला जर बघितलं तर एक ड्राय बाल्कनी दिसते. ओके, बेडरूमला सुद्धा इन्क्लोज बाल्कनी आहे. बाथरूम आणि वॉशरूम जे काय सेपरेट आहे. ओके, तर पुढचा प्लॅन बघूया. हा प्लॅन सुद्धा व्यवस्थित आहे.
फक्त बाल्कनी या ठिकाणी अवेलेबल नाही आहे बेडरूमला किंवा लिव्हिंग रूमला, बट ड्राय बाल्कनी एक छोटीशी अवेलेबल आहे किचनसाठी. ओके. तर पुढचे जो स्कीम कोड आहे तो मिलेनियम फाल्कन आहे. याचा आपण डिटेल व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे. तो तुम्हाला चॅनलमध्ये जर गेले तर तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटेल, किंवा बाकीचे जे काही लोकेशन आहेत बाणेर, वाकड, ह्या लोकेशनचे सुद्धा आपण जे काही आहे व्हिडिओ बनवलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता. त्या जर एरियामध्ये तुम्ही ॲप्लिकेशन करणार असाल तर त्या ठिकाणचे जे काही स्कीम कोड आहे त्यांचा तुम्हाला जे काही आहे बेसिक डिटेल त्या ठिकाणी बघायला भेटतील. ओके. तर हा स्कीम कोड आहे मिलेनियम फाल्कन आहे 903 नंबर 903A. 1 BHK आहे. 24,19,900 ज्याची प्राईस आहे. याचा बिल्टअप एरिया 69.26 आहे. कार्पेट एरिया जो काय आहे 38.61 म्हणजे जवळपास 414 स्क्वेअर फूटचा जो काय आहे कार्पेट एरिया आहे. 4च फ्लॅट अवेलेबल आहे. याचं पोझिशन 31/12 म्हणजे अजून 3 वर्ष याच्या कम्प्लिशनला आहे. लिटिगेशन नाही आहे कुठल्या प्रकारचं. बाल्कनी अवेलेबल आहे. आणि ही जी काही बिल्डिंग आहे ही कॉमन प्लस कमर्शियल प्लस म्हाडा अशी बिल्डिंग आहे. आपण जर या ठिकाणी बघितलं एफएसआय स्टेटमेंटमध्ये, ही जी काही ए बिल्डिंग आहे या ठिकाणी आपण बघितलं तर हे फ्लॅट तिथे अवेलेबल आहेत. कमर्शियलचं काही भाग आहे, रेसिडेन्शियलचं काही आहे, पण मॅक्झिमम जे काय आहे ते म्हाडाचे फ्लॅट्स या ठिकाणी आहेत. तर इथं 32 टोटल जे काय आहेत त्या ए बिल्डिंगमध्ये आहेत, त्यात म्हाडाचे काही फ्लॅट्स आहेत. ओके. तर त्याचा प्लॅन जर बघितला 1 BHKचा आपण, तर 1 BHKचा प्लॅन आपण या ठिकाणी एंट्रन्स आहे. ओके. जे काही लिव्हिंग रूमला. ओके. ह्या बाजूला एक पॅसेज आहे, ह्या बाजूला जे काय टॉयलेट दिलेलं आहे. म्हणजे जे काही कॉमनचं टॉयलेट आहे ते ह्या कोपऱ्याला दिलेलं आहे. तर थोडंसं पॅसेज आहे या ठिकाणी, एक स्टडी रूम म्हणून आहे जे की बेडरूम, आणि इन्क्लोज बाल्कनी आहे. जे काय आहे लिव्हिंग रूमला एक मोठीशी लांब पण रेक्टँगल जी काय आहे ती बाल्कनी आहे. त्यानंतर किचनसाठी सेपरेट आहे. ओके. किचन आहे, इन्क्लोज बाल्कनी अवेलेबल आहे. ओके. तर एक बाल्कनी जी काय आहे लिव्हिंग किंवा डायनिंगसाठी एक बाल्कनी अवेलेबल आहे. ओके. टॉयलेट थोडंसं ह्या बाजूला आहे, एकदम बेडरूम किंवा स्टडी रूमच्या शेजारी. ओके. बाकी बिल्डिंगवर कुठलंही लिटिगेशन नाही आहे. बाल्कनी आहे आणि कॉमन प्लस कमर्शियल सुद्धा त्या ठिकाणी आहे, आणि म्हाडाचे काही फ्लॅट्स ह्या बिल्डिंगमध्ये अवेलेबल आहे. ओके. याचा जर आपण मिलेनियम फाल्कनचा 903B बघितला 2 BHKचा, त्याची रेंज जर बघितली प्राईस रेंज, तर ती 31,51,000 ते 35,16,000च्या आसपास आहे. त्याचा जो काही बिल्टअप एरिया आहे तो भरपूर मोठा आहे. 90 ते 100 जे काय आहे स्क्वेअर मीटरमध्ये आहे बिल्टअप एरिया, आणि कार्पेट जर बघितलं तर एक 57 ते 62 स्क्वेअर मीटरच्या रेंजमध्ये आहे, जो की 622 ते 672 स्क्वेअर फूट आहे. म्हणजे हा जो काही 2 BHKचा एरिया आहे तो बऱ्यापैकी मोठा आहे. ओके. फ्लॅट जे काय आहे 17 अवेलेबल आहेत. बऱ्यापैकी मोठा म्हणजे म्हाडाच्या दृष्टीने तरी मोठा फ्लॅट आहे 2 BHKचा. ओके. फ्लॅट 17 अवेलेबल आहेत. कम्प्लिशन याचं सुद्धा 31/12/2028 म्हणजे 3 वर्ष आहेत कम्प्लिशनसाठी. लिटिगेशन नाही आहे. बाल्कनी अवेलेबल आहे आणि बिल्डिंग कॉमन प्लस कमर्शियल आहे, जे की सेम मागच्या स्लाइडमध्ये बघितलं त्याचाच हा जो काय आहे 903B स्कीम कोड आहे. ओके. एकच बिल्डिंग आहे, काही 1 BHK काही 2 BHK, त्यातला 2 BHKचा जो काही स्कीम कोड आहे. ओके. ह्यातलं जर बघितलं तर ह्या ठिकाणी एंट्रन्स लॉबी आहे ह्या बाजूने. ओके. हे लिव्हिंग आहे, डायनिंगसाठी स्पेस आहे, किचन दिलेलं आहे, एक कॉमनचं टॉयलेट आहे. ओके. आणि एक ओपन बाल्कनी अवेलेबल आहे लिव्हिंग रूमला. ओके. ही एक बेडरूम आहे, इन्क्लोज बाल्कनी. ही एक बेडरूम जी काय आहे मास्टर, तिला एक टॉयलेट अटॅच आहे. ओके. प्लॅन व्यवस्थित आहे, एक बाल्कनी अवेलेबल आहे. फक्त याचं जे काही पोझिशन आहे 3 वर्षाचा कालावधी आहे. चला तर नेक्स्ट बघूया स्कीम कोड कोणता आहे. विस्को का कीस्टोन ए बिल्डिंग. ओके. 912A स्कीम कोड आहे. 2 BHK फ्लॅट आहे. त्याची प्राईस जर बघितली तर 2 BHKची 31 लाखाच्या आसपास याची प्राईस आहे. बिल्टअप एरिया जो काय आहे 93 स्क्वेअर मीटरचा आहे, आणि जो काही कार्पेट एरिया आहे तो जवळपास 56 स्क्वेअर मीटरचा आहे, जो की 602 स्क्वेअर फूटचा एरिया कार्पेटचा दिलेला आहे. याचे 6 फ्लॅट अवेलेबल आहे 2 BHKचे, आणि याची जी काही कम्प्लिशन डेट आहे 30/6/2026 आहे. म्हणजे जवळपास 7-8 महिन्याच्या कालावधीमध्ये हा प्रोजेक्ट कंप्लीट होतोय. लिटिगेशन नाही आहे. बाल्कनी सुद्धा अवेलेबल आहे. फक्त बिल्डिंग जी काय आहे सेपरेट बिल्डिंग आहे. ओके. ही लॉबी आहे, लिव्हिंग रूम, बाल्कनी आहे लिव्हिंग रूमला, हॉलला, डायनिंगचा एरिया दिलेला आहे, किचनचा एरिया दिलेला आहे. किचनला एक इन्क्लोज ड्राय बाल्कनी आहे. ओके. हे कॉमनचं टॉयलेट आहे. ही बेडरूम आणि जी काही मास्टर बेडरूम आहे तिला एक अटॅच टॉयलेट आहे. या ठिकाणी एक थोडंसं कॉर्नर टाईप एरिया दाखवलेला आहे, जो की स्टँड आउट किंवा सिट आउट टाईप जो काही नवीन एक कन्सेप्ट आलेला आहे ते एरिया आहे. म्हणजे 2 BHKचा प्लॅन व्यवस्थित आहे. पोझिशन सुद्धा ह्याचं लवकर आहे, आणि कार्पेट एरिया जर बघितला तर तोही व्यवस्थित आहे. आता ह्याचं आपण नेक्स्ट जो काही आहे विस्को का कीस्टोन ए बिल्डिंगचा 912B जो काही प्लॅन बघतोय तो आहे 3 BHKचा प्लॅन. म्हणजे म्हाडाच्या स्कीममधला एकच स्कीम कोड आहे ज्या ठिकाणी 3 BHK आहे. त्याची प्राईस रेंज बघितली तर आपण 37,72,000 ते 38,12,000च्या आसपास आहे. ओके. आणि बिल्टअप एरिया 113 ते 114 स्क्वेअर मीटरचा आहे. कार्पेट एरिया 55 ते 58 जवळपास स्क्वेअर मीटरचा आहे, जो की 596 ते 620 स्क्वेअर फूटचा एरिया कार्पेटचा दिलेला आहे. 6 फ्लॅट अवेलेबल आहे या ठिकाणी सुद्धा या स्कीम कोडसाठी. ह्याचा एरिया जर बघितला तर 3 BHKचा मानाने थोडासा कमी एरिया वाटतोय. प्राईस रेंज तर बऱ्यापैकी दिसते, बट जो काही एरिया आहे तो थोडासा कमी वाटतो या ठिकाणी. ओके. कम्प्लिशन याचं सेमच आहे, जो की मागचा स्कीम कोड आहे. बाकी डिटेलसुद्धा लिटिगेशन नाही आहे. बाल्कनी अवेलेबल आहे, सेपरेट बिल्डिंग आहे. ओके. प्लॅन जर बघितला तर ही एंट्रन्स लॉबी आहे, या ठिकाणी लिव्हिंग रूम, डायनिंग, किचनला एक ड्राय बाल्कनी आहे, जी की इन्क्लोज आहे. ओके. लिव्हिंग रूमसाठी एक बाल्कनी अवेलेबल केलेली आहे, एक बेडरूम आहे, स्टँड आउटचा एरिया टाईप एरिया आहे. हे कॉमनचं जे काय आहे टॉयलेट आहे. ओके.
या ठिकाणी जर एंट्री केली तर ह्या बाजूला एक मास्टर बेडरूम, ह्या बाजूला एक मास्टर बेडरूम, 2 मास्टर बेडरूम आहे. दोन्हींना जे काही अटॅच एक टॉयलेट दिलेला आहे दोन्ही मास्टर बेडरूमला. एक स्टँड आउट टाईप एक एरिया दिलेला आहे या ठिकाणी. ओके, तर 3 BHKचा प्लॅन जरी छोटा वाटत असेल कार्पेट एरिया, तरी प्लॅन एकदम व्यवस्थित आहे. आणि म्हाडाच्या जे काही लॉटरीमधला एकच जो काही स्कीम कोड आहे तो 3 BHKचा हा विस्कोका केस्टोन ए बिल्डिंग आहे. ओके, तर हे झालं याचं बेसिक डिटेल. आपण लास्टला एक थोडंसं कंपॅरिझन करतोय, रँकिंग वगैरे नाही आपण, पण यातली जी काही बेस्ट कोणती स्कीम आहे ती आपण एक जनरल ओव्हरव्ह्यूवरून सांगतोय, जे काही म्हाडाचं रँकिंग नाही आहे. ओके, आणि चला तर बघूया ते डिटेल्स काय आहेत. आता जर बघितलं 901 प्लस रेसिडेन्सी, तो चांगला ऑप्शन आहे. त्याचं लेआउट जर बघितलं किंवा पोझिशन फक्त त्याचं थोडंसं लेट आहे. 904 नंबर नेक्स्ट EWS, तो सुद्धा 1 BHK चांगला आहे. त्याचा कार्पेट एरिया छोटा आहे आणि त्यामानाने त्याची प्राईस सुद्धा कमी आहे. ओके, आणि फ्लॅट त्या ठिकाणी कमी अवेलेबल आहेत. तर त्यानंतर 910 नंबरचा जो काय आहे द इनक्लेस 1, त्याची प्राईस व्यवस्थित आहे, बट त्याचं जे काही पोझिशन आहे कम्प्लिशन जर म्हटलं तर ते जवळपास 5 वर्षाचा कालावधी आहे. ओके, 903A चा जो 1 BHK जर बघितलं तर ती बिल्डिंग चांगली आहे किंवा त्याचा जो काही लेआउट आहे तो चांगला आहे. ओके, पण त्या ठिकाणी सुद्धा कमी फ्लॅट अवेलेबल आहेत. 903B चा जो काही आहे तो मिलेनियम फाल्कनचाच 2 BHKचा आहे. त्याची साईज आणि जो काही एरिया आहे 2 BHK आहे, तर त्याची साईज चांगली आहे आणि जो काही बाल्कनी सुद्धा त्या फ्लॅटला अवेलेबल आहे. फक्त जे काही आहे प्राईस रेंज थोडीशी हायर आहे. बाकीच्या कंपॅरिझन जे काही प्रोजेक्ट आहे त्यांच्या दृष्टीने त्याची थोडीशी प्राईस अवेलेबल आहे. आता 912A जो विस्कोका कीस्टोन ए जो आहे 2 BHKचा, तो आपण ह्या सगळ्यामध्ये आपण एक बेस्ट म्हणून कन्सिडर केलेला आहे. कारण काय आहे की त्याची प्राईस सुद्धा बॅलन्स आहे, त्याचा एरियाही चांगला आहे, त्याचं पोझिशन सुद्धा जवळपास एक 6 ते 8 महिन्याच्या कालावधीमध्ये आहे. ओके, आणि 912B जो काय आहे विस्कोकाचाच 3 BHK आहे. त्याचंही जर बघितलं तर 3 BHK असल्यामुळे ज्यांची मोठी फॅमिली आहे त्यांच्यासाठी हा बेस्ट आहे. बट त्याचं जे काही प्राइसिंग आहे ते सुद्धा तितकंच आहे. आपण जर प्राईस बघितली तर 38 लाखाच्या आसपास त्याचं प्राईस आहे. ओके, आणि एरिया थोडासा कमी आहे जर आपण मागच्या स्लाईडमध्ये कम्पेअर केलं. ओके, तर ह्याचं जे काय आहे एरिया 620 पर्यंत आहे. ओके, आणि प्राईस 38 लाख आहे. ओके, हा जर मोठी फॅमिली असेल तर त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. 6 फ्लॅट आहे, पोझिशन सुद्धा अर्ली आहे. ह्याच्यानंतर आपण बघितलं सेमच जे काय आहे 602 आणि 620, म्हणजे जवळपास एक 18 स्क्वेअर फूटचा फरक आहे. बट प्राईस जर बघितली तर 2 BHKची 31 लाख आहे आणि 3 BHKची जी 38 लाख आहे. म्हणून आपण म्हणतो की जो 2 BHK आहे तो बेस्ट आहे ह्या सगळ्या स्कीम कोडमध्ये. तर बाकीचे जे काही फ्लॅट्स आहेत ते सुद्धा सेमच आहे, त्यांची प्राईस रेंज तेवढी आहे. फक्त थोडंसं काही पोझिशन लेट आहेत. तर कमर्शियल बिल्डिंग किंवा कॉमन बिल्डिंग आहे. तर बऱ्यापैकी जे काही आहेत ते सेपरेट बिल्डिंग आहेत तातवडेमधले प्रोजेक्ट. तर ह्यानंतर आपण बघतोय की बेस्ट आपण असं कन्सिडर करतोय की हा जो काय आहे 2 BHK प्राईज आणि बाकीच्या दृष्टीने बेस्ट आहे. तर तुमच्या दृष्टीनं ह्या तातवडेमधला कोणता प्रोजेक्ट बेस्ट वाटतोय तर नक्की कमेंटमध्ये मेन्शन करा. तर हे झालं स्कीम कोडचं अनालिसिस. आपण त्याचं थोडंसं लोकेशन बघूया, लोकेशन कुठे आहेत हे जर बघितलं. रश जो काही हा आपला बेंगलोर हायवे, मुंबई बेंगलोर हायवे जातोय किंवा आजूबाजूचा जर एरिया बघितला हा तातवडे दिसते आपल्याला या ठिकाणी. ह्या बाजूला जर बघितलं तर हिंजवडीचा फेज 3चा किंवा फेज 1 जे काही हिंजवडीचे फेज आहेत ते ह्या बाजूला आहेत. ओके, ह्या बाजूला जर बघितलं तर निगडीचं प्राधिकरण आहे. ओके, रावेतचा एरिया आहे बाजूला. इकडं जर बघितलं तर ह्या बाजूला पिंपरी चिंचवड, जे की चिंचवड वगैरे किंवा पुढे जर गेलं तर मेट्रो लाईन आपल्याला बघायला भेटते की चिंचवड किंवा ह्याची पिंपरीची आणि बोसरी वगैरेची. ओके, तर हा जो काही आहे कमर्शियल किंवा इंडस्ट्रियल किंवा रेसिडेन्शियलच्या दृष्टीने सध्या प्राईम आहे. तर ह्याचे जर प्रोजेक्ट बघितले तर सगळे जवळपास नियर बायच आहे, तातवड्याचे जवळजवळचेच प्रोजेक्ट आहे. ओके, तर त्यानंतर आपण एक कंपॅरिझन करतो की प्रॉपर्टी रेट जो काय आहे सध्याचा किंवा 5 वर्षाच्या काळातला लास्ट 5 वर्षाचा जर ट्रेंड बघितलं तर तो बऱ्यापैकी अप ट्रेंड आहे. त्याचं जे करंट ॲव्हरेज जे काय आहे 99 एकर्सवर ते 7,850 रुपये जो काही रेट आहे ॲव्हरेज रेट स्क्वेअर फूटचा चालू आहे. ओके, आणि ह्याचं जे काही आपण इतर प्रोजेक्ट बघितलं तर त्यामुळे ह्याचं जे काही ग्रोथ आहे ते 36.5 म्हणजे जवळपास 10% हायर आहे बाकीचे जे काही आपण एरिया बघितले त्यांच्या दृष्टीने. ओके, आणि सध्या जर आपण बघितलं की त्या एरियामध्ये 1 BHKचे जे काही प्राईस आहे ते 37 ते 60 लाखाच्या आसपास आहे आणि म्हाडाने आपल्याला जवळपास 15 ते 25 ह्या रेंजमध्येच बऱ्यापैकी 1 BHK अवेलेबल करून दिलेले आहेत. त्यानंतर 2 BHKचे जर आपण प्राईस बघितली तर ती 70 लाख ते 91 लाखापर्यंत आहे. ओके, आणि आपल्याला जर मॅक्झिमम 2 BHK बघितलं तर तो 35 लाखाच्या आसपास आहे, म्हणजे त्याच्या आतच आहे जे काही 2 BHK, म्हणजे जवळपास निम्म्या किमतीमध्ये आपल्याला ते अवेलेबल करून दिलेले आहेत. आणि 3 BHK आत्ताच आपण बघितला त्याची प्राईस आपल्याला 38 लाखाच्या आसपास दाखवलेली आहे. ओके, एरिया कमी आहे, बट जर 3 BHKच्या मानाने तिथलं प्राईस जर बघितलं जवळपास 1 CR ते 1.35 CR मध्ये आहेत. म्हणजे आपण अमेनिटीज किंवा एरिया वाईज थोडेसे कमी म्हाडाने जे काही फ्लॅट्स असतात त्यांचा जो काय असतो प्लॅन थोडासा ॲज एक्सपेक्टेड प्रायव्हेट सारखा नसतो किंवा अमेनिटीज तितक्या नसतात किंवा एरियाही तितका नसतो, बट जी काही प्राईज आहे ती
नक्कीच कमी असते त्या एरियाच्या मानाने आणि अफोर्डेबल असतात. सगळ्याच स्कीम बेस्ट नसतील, पण तुम्ही जे काय आहे आपण रँकिंग काढतो किंवा आपण सांगतो की ही बेस्ट आहे, बट त्याची जी काही पर्सनल काय म्हणतो आपण इकॉनॉमिकल किंवा फायनान्शियल कंडिशन असते किंवा फॅमिली साईज असते, बऱ्याचशा गोष्टी आहेत किंवा त्याचं जॉबचे लोकेशन, बाकी कनेक्टिव्हिटी किंवा जर आपण इन्व्हेस्टमेंट म्हणून विचार करत असेल तर तोही एक व्ह्यू असतो. तर प्रत्येकाचा जो काय आहे प्रत्येक स्कीमकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. ओके, तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये मेन्शन करा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा. शेवटचे 3 दिवस बाकी आहेत, तर जे कोणी ॲप्लिकेशन करत असतील किंवा रिसेंटली ज्यांचं जे काय आहे डोमासाईल किंवा ई सायनिंग कंप्लीट झालं असेल त्यांच्यासाठी व्हिडिओचा रेफरन्स नक्की काम येईल की त्यांना ॲप्लिकेशन करताना कोणत्या स्कीम सिलेक्ट करायला पाहिजे त्याच्यासाठी बेनिफिट होईल. तर धन्यवाद.